शुरू. नमस्कार. आज आम्ही माखणी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे आहोत. आमचे मित्र नंदकुमारजी सिसोदिया यांच्या घरी त्यांची नात वैष्णवी बरोबर ना ती छान आमचा व्हिडिओ करत आहे. तिच्याबद्दल तिचे अगोदर धन्यवाद. तर बघा आज आम्ही आलेलो आहोत प्रोडक्टचा फॉलोअप घेण्यासाठी. तर प्रोडक्टचा फॉलोअप घेण्यासाठी आलेलो आहोत. तर हे आमचे मित्र आहेत आणि यांच्या ह्या मिसेस आहेत मालती सिसोदिया. तर यांना काही दिवसापासून वेगवेगळे प्रॉब्लेम होते, विशेषतः संधिवाताशी निगडीत मोठा आजार होता आणि गेल्या 20 वर्षापासून ते ह्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने उपचार घेत होते. आणि मग त्यांनी परभणी, नांदेड, पुणे, मुंबई अशा भरपूर ठिकाणी, आदिलाबाद, हैदराबाद अशा भरपूर ठिकाणी उपचार घेतले, पण यांना समाधानकारक काही रिझल्ट मिळालेला नाही आहे. आणि आपले प्रोडक्टचा हा त्यांचा दुसरा डोस आता संपत आलेला आहे. तर त्यांनी थोडंसं प्रमाण कमी घेत आहेत. कालावधी जवळपास 3 महिने झाला आहे, पण दुसरा डोस पूर्ण झालेला आहे. तर मग त्यांचा आजार काय, त्यांना डॉक्टरनं काय काय सांगितलं होतं, यापूर्वी त्यांचे काय हाल होते, त्यांच्या शरीराची तब्येत कशी होती, मग हे सर्व आज आपल्याला जाणून घ्यायचे या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. आज आमच्यासोबत आहेत आपल्या BTC अलका बोबडे मॅडम, जसे ज्यांचे मुलं तिन्ही पण मुलं डॉक्टर आहेत असे गाडे सर पण या वेळी उपस्थित आहेत या ठिकाणी. डॉक्टरांचे बाप म्हणता येईल आपल्याला. तर आज आपण आपल्या ह्या ह्याच्याबद्दल चर्चा करत आहोत. तर नमस्कार सिसोदिया साहेब, तुमचं नाव, गाव आणि पत्ता सांगा. नमस्कार, मी नंदकुमार सिसोदिया, राहणार माखणी. माझा मोबाईल क्रमांक 9921188966 आणि ही माझी सौभाग्यवती मालती सिसोदिया. एक जनरली 2011 ही रुमाटॉइड आर्थरायटिस म्हणजे संधिवात या रोगाने आजारी होती. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे एक चांगल्या शहरामध्ये ट्रीटमेंट घेतली, पण प्रत्येक वेळी डॉक्टरांनी एवढं सांगितलं की तुम्हाला आयुष्यभर गोळ्या खावं लागतील. हा रोग दुर्मिळ आहे आणि हा रोग दुरुस्त होणं जवळपास दुरापस्त आहे. तर योगायोगाने माझे जुने मित्र यांनी ऑन अँड ऑन कंपनीमध्ये काम करून त्यांचे जे काही प्रॉडक्ट आहेत त्यांनी मला एकच कन्सेप्ट सांगितलं, हे जे आम्ही तुम्हाला मेडिसिन देत आहोत हे रोग दुरुस्त करण्यासाठी नाही, तर रोग प्रतिबंधक शक्ती वाढविण्यासाठी आहे. रोग होऊच नये यासाठी हे प्रॉडक्ट आहेत आणि हे प्रॉडक्ट आम्ही चालू केलेत. आज आमचा 3रा महिना आहे. 3ऱ्या महिन्यामध्ये हे माझ्याकडे न्यूट्रीलाइट, तदनंतर कवचप्राश, स्पिरुलिना गोल्ड आणि लिव्हर व्यवस्थित चांगलं त्याचं फंक्शन राहावं म्हणून एलिमेंट लिव्ह अगेन हे लिक्विड आणि शरीरामध्ये सर्वच मिनरल्सचं बॅलन्स राहावं म्हणून 9E5 एवढे प्रॉडक्ट आम्ही घेतलेले आहेत. आज आमचा पेशंट व्यवस्थितपणे दैनंदिन कार्य करू शकतो. एक 10 लिटर पाणी असलेली बकेट तो कॅरी आऊट करू शकतो, धुणं धुवू शकतो, स्वयंपाक करू शकतो, स्वतःचे कपडे स्वतः परिधान करू शकतो. आणि विशेष सांगायचं म्हणजे या रोगामध्ये सर्वात छोटे सांधे ते मोठे सांधे हे सांधे बाधित होतात आणि पेशंट हा बटन लावू शकत नाही, पीठ सुरू शकत नाही किंवा 1 लिटर पाणी जे समजा तांब्या ज्याला म्हणतो आपण, तांब्या उचलून सुद्धा ठेवू शकत नाही, एवढं त्याचं शरीर कमकुवत होत असतं. आज आम्ही या मेडिसिनबद्दल खूप 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 समाधानी आहोत. धन्यवाद बोबडे सर आणि बास्केटफुल थँक्स या कंपनीचे प्रॉडक्ट तयार करणाऱ्या सायंटिस्ट. बरं सर, ह्याच्याबद्दल मला एक सांगा की ह्याच्याबद्दल आतापर्यंत आपण किती खर्च केला पैशाच्या रूपात या मेडिसिनबद्दल? दवाखान्याबद्दल एक जनरली मला महिन्याकाठी 8,000 रुपये खर्च येतो. तर 8 आणि 8 16 1 लाख रुपये साल या रेंजनं जरी पकडलं तर 14 वर्ष झाली, 14 ते 15 वर्ष झाली, 15 लाख रुपये खर्च केलेले. म्हणजे ह्या आजारावर 15 लाख रुपये खर्च केला आणि ह्याच्यात फक्त निदान झालं की हा आजार आहे म्हणून. आजार दुरुस्त झाला का? नाही, 15 लाखात नाही झाला. बरोबर. तर ह्याच्यासाठी कोणत्या शहरामध्ये उपचार घेतले सर आपण? मी अरविंद चोप्रा सर पुणे, डॉक्टर रेड्डी निजामाबाद, डॉक्टर भालेराव गंगाखेड, डॉक्टर नाईक परभणी आणि
सरतेशेवटी अमोल राऊत सर आहेत, जे औरंगाबादहून परभणीला येतात. खूप चांगले डॉक्टर आहेत, चांगलं मार्गदर्शन करतात. आता त्यांच्या निगराणीखाली हा पेशंट आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला आजार कोणता आहे हे कळण्यामध्ये इतके दिवस समजा थोडक्यामध्ये गेले, बरोबर की नाही? हां, तर मला सांगा मग हे आजाराचे लक्षण काय काय होते सांगता येईल का? हो, या आजाराचे क्लायमेट चेंज झालं, समजा आभाळ आलं, विजा कडकडल्या, थंडी वाजली, फॅनची हवा, प्रवास, याच्यामध्ये सांधे आकडून जातात. सांध्याची हालचाल ही मर्यादित राहते. तदनंतर पेशंट झोपल्यानंतर तो जागचा उठू शकत नाही, तो लवकर चालू शकत नाही. आणि त्यांची दैनंदिन जी हालचाल असते, जशी समजा कपडे घालणं, कुठेतरी चार पावलं लवकर चालत जाणं, ह्या जसं समजा जेवण्यासाठी आपण कालाकालीने भाजी पोळी एकत्रित करणे, एवढं सुद्धा हे काम करू शकत नाहीत. म्हणजे शरीरावर पूर्णपणे त्या रोगाचं नियंत्रण होतं आहे, शरीरावर आपलं नियंत्रण राहत नाही. आणि याचा वाईट परिणाम डोळ्यावर होतो. डोळ्यावर वाईट परिणाम झाल्यामुळे माझ्या सौभाग्यवतीच्या दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन करावं लागलं. 55 वर्षच्याही कमी तिचं वय असेल. तदनंतर यकृतावर वाईट परिणाम होतो, हृदयावर वाईट परिणाम होतो, फुफ्फुसावर वाईट परिणाम होतो. आणि मनुष्य थोडक्यात सांगायचं म्हणजे मेलेलं बरं, पण या रोगानं त्रस्त नसावं. तर आता आपण अलीकडे या, वैष्णवी अलीकडे या. तर आता आपण ज्या पेशंट आहेत मालतीताई यांनाच विचारूया. तुमचं नाव गाव सांगा. सांगा नाव. नमस्कार, मी मालती शिसोदे मागणी. तर तुमचं काय काय दुखत होतं? माझं दुखत होते, बोट दुखत मोठ्यानं होते, बोला. बोट दुखत होते, हां हात पाय वाकडे होत होते, उठा वाटत नव्हतं. आता हे तुमचं औषधी घ्यायले तसं मी तर चालायले, हां भांडे धुवायले, कपडे धुवायले. मला स्वयंपाक करता येत नव्हता, पोळ्या लाटायली, भाकरी करायली. मी भाकरी तर कधीच केल्याच नव्हते, आता भाकरीसुद्धा करता येत मला. तर तुमच्या सुना वगैरे इथं नव्हत्या, म्हणजे सर्व जबाबदारी चहाची माझ्यावरच स्वयंपाकाची होती. तुमच्यावरच होती. हो. ही असून सुद्धा एवढे भाकरीचे बेहाल होते, बरोबर की हो. नाही? मग कसे काय खात होते घरचे लोक? कसं आम्ही करायचं? तुम्हाला करून देत होते, हां मुलं भाज्या करत होते, हां. मी भाजायची फक्त त्यानं लाटून दिल्यावर. तर असं सतत रेग्युलर चालू होतं हे. हो मग हे सर्व तुमच्या पाहुण्या रावण्यांना पण माहिती होतं की माहिती तुमची अशी होतं. हाल आहेत म्हणून, हो. बरोबर की नाही? हो. मग पाहुण्या रावण्याच्या वगैरे बाया आल्यानंतर मग स्वयंपाक कुठं करायचा? ते त्यांना पाहुणे आलेलेच करायचे. त्यांनाच करायला लावायचा, बरोबर ना? हम्म. तर मग असं बऱ्याच वेळा असं होत असेल किंवा तुम्ही आजारी म्हणून तुमच्यासोबत कोणी जवळ बसायला पण नको म्हणणार हम्म. किंवा चहा प्यायला पण नको वाटणार, बरोबर ना? बरोबर. तर हां, तर मला सांगा की मग शरीराच्या हालचाली काय होत्या? काय दुखत होतं नेमकं तुमचं? किंवा कसं म्हणजे चालत होतात का? नाही चालायला येत नव्हतं. हां बोट असे आकडून घेतलेले होते, असे वाकत नव्हते, असं करता येत नव्हतं. आता हे तुमचं औषध घेतलं तसे बोट असे करता यायले, तर वेणी घालता यायली. डोकं असं विसरा येत नव्हतं, त्यानं विसरून द्यायचं डोकं मालकानं आमच्या. नाव घालायचे त्यानं. कपडे पिळता येत नव्हते, तसेच उपसायचे आणि दोरीवर टाकून द्यायचे. आता कपडे व्यवस्थिशीर पिळायले, धुणं धुवायले, स्वयंपाक करायले. भाकरीचा असा फुटका सुद्धा मोडता येत नव्हता. मग आधी जेव्हा दवाखान्यामध्ये नेलं तर तेव्हा तुम्हाला मग असं आठवत असं उचलून न्यायचं का तुम्ही जाऊन बसू शकत नाही, होता? मला धरून नेत होते. धरून न्यावं लागत धरून होतं. न्यावं. स्वतःहून चालत तुम्ही ऑटोमध्ये बसू शकत नाही, नव्हता, नाही. बरोबर ना? हो. पण आताची परिस्थिती काय आहे? आता मी स्वतः बसते जाऊन सण्या, बर चालत जाते मी. बर. म्हणजे घरचे कामं वगैरे सर्व तुम्ही हो, करत जा. हो. आता हातवरी करू शकाल? हो. हातवरी करून दाखवा बरं. हे व्हिडिओ बघायला महाराष्ट्रातले लोक, त्यांना दाखवा की तुमचे अगोदर कसं होतं आणि आता कसं आहे. अगोदर असे होते, अशा हातानं असं करावं लागत हां होतं. एका हातानं हात उचलायचा हां. तर उचलायचा होत होता. आता आम्ही असं उचलायचं म्हणजे अगोदर तुम्ही हात उचलू शकत नव्हता. नाही. आता उठून दाखवा एकदा. तुम्ही वाचून खालचे भांडं उचलून दाखवा बरं. हे तर अगोदर असं उचलू शकत होतात का नाही, तुम्ही? एवढं वाकाच येत नव्हतं. वागताच येत नव्हतं तुम्हाला? नव्हतं वाकाच येत. चाले उचलणं कशाचा आला. बरं. बंद हां. झाली. तर मग मला सांगा, मग ह्याच्यानंतर तुम्ही आता हे बसा, तर हे सुरू केल्यानंतर तुम्ही दवाखान्यात डॉक्टरला जाऊन भेटूनच आलात की ह्या 4-8 दिवसामध्ये? हो, हो. तर जे तुम्हाला दर महिन्याला 7 ते 8 हजार रुपयाचं मेडिकल होतं, हो. त्याच्यामधले मग डॉक्टरनं काही मेडिकल कमी केलं का तेवढंच चालू आहे? नाही, एक गोळी कमी केली. कमी केली. काय ते म्हणजे तुमचा आटोक्यात आला म्हणजे वाद. बरं, हो. तुमचा वात आटोक्यात आला म्हणून गोळीचं प्रमाण, समजा दवाखान्यातल्या गोळीचं प्रमाण कमी केलं, बरोबर आहे ना? हो. तर बघा मित्रांनो, आपण यांना सुरुवातीला जेव्हा दिलं होतं तेव्हा सांगितलं होतं की बाबा हे चालू असले तरी तुमच्या दवाखान्यातले आमच्या म्हणण्या बंद करायचे नाही, डॉक्टरच्या सल्ल्यावरच बंद करायचे. आणि आम्ही यांना विश्वास दिला होता की तुम्हाला हे 1 वर्ष घ्यायचे,
पण आमचे सिसोदिया साहेब फार लकी आहेत की त्यांना जवळपास 3ऱ्याच महिन्यामध्ये जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि त्यांच्या डॉक्टरनं पेशंटला 8.8 हां तर पेशंटनं दवाखान्यातली गोळीचं प्रमाण कमी करायला सांगितलेलं आहे आणि यांचं गेल्या 20 वर्षामध्ये किमान 200 रक्ताच्या तपासण्या केल्या असतील. किमान एकाही तपासणीमध्ये 7च्या वर रक्त गेलं नाही. बरोबर ना सर? 6-7 हेमोग्लोबिन. पण आता 2 महिन्यात आपले प्रोडक्ट जेव्हा घेतले आणि जेव्हा बघा आपण आता हा रिपोर्ट पण दाखवू शकत आहोत की 2 महिन्यामध्ये जेव्हा आपले प्रोडक्ट घेतले तर आपल्या दाखवतो तर आपल्या बघा हे व्हिडिओमध्ये बघा तर हे रक्ताचं हेमोग्लोबिन हे 10 झालेलं आहे. विशेषतः महिला वर्गामध्ये अगोदर रक्ताचं प्रमाण कमी असतं हेमोग्लोबिनचं आणि हे पेशंट असल्यामुळे यांचं 6-7च्या वर कधीच गेलं नाही आणि आज त्यांचं 10 हेमोग्लोबिन झालेलं आहे. म्हणजे आज त्यांच्या घरामध्ये तुम्हाला आनंद वाटायला नाही हे सर्व बरोबर ना? आनंद वाटायला. मग तुमच्यासारखे असं दुखणं कोणाला असेल तर त्यांनी काय आपले औषध घेतले? तुमची औषधी घ्यावं. मला ते वाटते की तुमचं औषध घेऊन लवकर दुरुस्त व्हावं. ते बरोबर जे दुखते त्यालाच माहित असते, लवकर दुरुस्त व्हावं वाटते कोणाला बी. तर बघा मित्रांनो यांचं जे आहे तर हे सिसोदे म्हणजे अख्ख्या तालुक्यात जिल्ह्यात प्रसिद्ध असलेलं घर आहे. पण हे आजारी असल्यामुळं बघा जेव्हा एखादा माणूस आपण संकटात सापडतो तेव्हा आपला समाज पण दुर्लक्षित करतो. तर यांच्याकडे पण दुर्लक्ष करू लागले लोक. पण आता यांच्यासोबत देव आहे आणि खरे देव आहेत आपले प्रोडक्ट बनवणारे डॉक्टर DB नारायण साहेब, आपले प्रवीण चंदन साहेब आणि आपण ज्यांच्या ग्रुपमध्ये काम करतो असे प्राध्यापक डायमंड साहेब, प्राध्यापक मानिती जाधव, बोंद्रे मॅडम, गंगाधरजी पाटील सर, NTC अक्षय सर आणि आपलं प्रोग्रामिंग करणाऱ्या सर्व आपल्या टीमच्या काय म्हणता येईल त्याला मास्टर माइंड असलेल्या वागले मॅडम, वागले सर, STC, नीरज फॅमिली, आवाड फॅमिली या सर्वांजण आमच्या संपर्कात आहेत आणि यांच्यासाठी काय केलं पाहिजे हे आम्हाला सांगत आहेत. आम्ही पण त्यांच्या संपर्कात राहून विचारून घेत आहोत आणि 15 दिवसापूर्वीच वागले मॅडम आणि या पेशंटचे मिस्टर यांची पण भेट झाली, चर्चा झाली आणि यांना मी हे प्रोडक्ट घेण्यासाठी शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्या DB नारायण साहेब असे की त्यांनी हे प्रोडक्ट बनवले आणि या धर्तीवरलं या संपूर्ण देशातून रोगमुक्त देश करण्याचा संकल्प ज्यांनी जो केला आहे चंदन साहेबांनी तो पूर्णत्वास जात आहे आणि या ह्याच्यामध्ये काम करत आहोत याचा आम्हाला पण अभिमान आहे आणि या आमच्या कामामध्ये सर्वात मदत करणाऱ्या आमच्या मॅडम DTC अलका बोबडे मॅडम यांचे श्रेय पण ह्याच्यातून नाकारून चालणार नाही आहे. यांना पण थेट बोलू शकतात. मॅडम तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव अलका सकाराम बोबडे पडेगावकर, जिल्हा तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. आज आम्ही मागणी या ठिकाणी आहोत मालती मॅडमच्या घरी. तर त्यांचा जो आजार कमी झालेला आहे त्याच्यामुळं मला खूप आनंद होत आहे. धन्यवाद. चालतंय मित्रांनो, आपण ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही घेणारच आहोत. तर बघा हे धन्यवाद व्यक्त करत आहेत आपल्या सर्व प्रोडक्टबद्दल, आपल्या डॉक्टर DB नारायण साहेबाबद्दल. तर धन्यवाद मित्रांनो, आम्ही सर्वांचे कृतज्ञता आहोत. धन्यवाद.